योनीला प्राप्त जरी झालेला असला तरी त्याचा उद्धार होतो। आपण काल गोकर्णाच्या चरित्रातून श्रवण करून आलेलो आहोत। मग विचार करा, जर मेलेल्या माणसाला मुक्त जर श्रीमद भागवत करत असेल तर जिवंतपणी जर आपण कथा श्रवण केली तर आपला उद्धार होणार नाही का? श्रीमद भागवतामध्ये एवढं असं सामर्थ्य आहे की भगवंताला प्राप्त करून देण्यासाठी अत्यंत सुलभ साधन म्हणजे श्रीमद भागवत आहे। अशी ही श्रीमद भागवताची महिमा आपण काल श्रवण करून आलेलो आहोत। मनुष्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर मनुष्य सगळं काही शिकतो बरं काय। दोनाचे चार कसे करायचे, निवडणुकीमध्ये उभं राहिल्यानंतर समोरच्याला कसं पाडून आपण कसं जिंकायचं आहे की नाही, कोणाचे कसे घ्यायचे, कोणाचे कसे बुडवायचे, अमुक तमुक अनेक गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य शिकत असतो। पण काही जरी शिकला तरी मनुष्य मात्र मनुष्य म्हणून कसं जगावं हे मात्र तो शिकत नाही बरं काय। तुम्ही कधी असं ऐकलंय का किंवा कधी असं पाहिलंय का की एखाद्या म्हशीला तुम्ही असं कधी म्हटलंय का, हो अगं म्हैस, तू म्हैस आहेस, तू म्हशीसारखं वाग, असं कधी म्हणलेलं आपण पाहिलं का? बैलाला कधी म्हणलेलं पाहिलं का, अरे तू बैल आहेस, बैलासारखं वाग? कुत्र्याला कधी पाहिलं का म्हणताना की अरे तू कुत्रा आहेस, कुत्र्यासारखं वाग? बघा, ते पशु असून पशुप्रमाणे वागतात, पण आपण अत्यंत बुद्धिजीवी माणसं असून मनुष्यासारखं वागत नाही बरं काय। असे कित्येक माणसं आहेत की त्यांना सांगावं लागतं की अरे तू मनुष्य आहेस, मनुष्यासारखं वाग। माणसाला माणूस म्हणून जीवन जर जगायचं असेल तर त्यानं भक्ती व तज्जन्य वैराग्य ज्ञान यांची जोपासना करायला पाहिजे बरं काय। माणसाला जर माणूस म्हणून जगायचं असेल तर भक्ती ज्ञान वैराग्य याची त्याने जोपासना केली पाहिजे। आणि जो मनुष्य भक्तिविरहित जीवन जगतो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते माणूसच नाही, त्याला माणूस म्हणूच नाही। मी म्हणत नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, तैसे माझिये भक्ती विण जळोते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही। ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, अरे जे भक्तिहीन मनुष्य असतो ना त्याला पृथ्वीवरती पाषाणच म्हणावं म्हणे, है की नाही। आणि जो भक्तिविरहित माणूस असतो ना तो नेहमी पापाचरणामध्ये मग्न असतो बरं काय। तो नेहमी पापाचरण करत असतो। पाप वाढविणारा तो मनुष्य असतो। म्हणून मनुष्यानं संतांवरती विश्वास ठेवून भक्ती ज्ञान वैराग्य यांनी युक्त होऊन महाराज त्याचं नित्य आचरण करून दिव्यत्वाची अनुभूती घेऊन मनुष्यानं देवपणाने जीवनामध्ये मिरवलं पाहिजे बरं काय। आणि हेच मनुष्याचं आद्य कर्तव्य आहे की मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर या सगळ्या गोष्टीच्या आधारे त्यानं या सगळ्या गोष्टीची अनुभूती घेत त्यानं देवपणा मिरवून राहणं, देवपणा प्राप्त करून घेणं हेच मनुष्याचं आद्य कर्तव्य आहे। आणि अंतःकरणामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य हे निर्माण करण्यासाठी श्रीमद भागवतासारखा दुसरा तिसरा ग्रंथ कुठलाही नाही बरं काय। आपण काल श्रवण करून आलो ना की श्रीमद भागवताच्या श्रवणानं
भक्तीचे जे 2 पुत्र वृद्ध झाले होते, ज्ञान आणि वैराग्य, त्यांना श्रीमद भागवताच्या श्रवणानं चेतना आली, आहे की नाही? म्हणून अंतःकरणामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य निर्माण होण्यासाठी भागवताच्या सारखा दुसरा श्रेष्ठ ग्रंथ कोणता नाही. श्रीमद भागवताबद्दल किती म्हणून बोलावं हो. जगाच्या पाठीवरती श्रीमद भागवता एवढा श्रेष्ठ ग्रंथ कोणताही नाही बरं काय. निम्न गाना यथा गंगा, सगळ्या नद्यांमध्ये गंगा जशी श्रेष्ठ आहे, सगळ्या वैष्णवांमध्ये भगवान शंकर जसे श्रेष्ठ आहेत, सगळ्या देवतांमध्ये भगवान विष्णू जसे श्रेष्ठ आहेत, तसं सगळ्या पुराणांमध्ये श्रीमद भागवत म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ आहे बरं काय. श्रीमद भागवताचा सारखा अलौकिक ग्रंथ या जगाच्या पातळीवरती नाही आहे. अहो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जे गीता आणि भागवत श्रवण करतात ना, गीता भागवत करीते श्रवण, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अरे जे श्रीमद भागवताचं श्रवण करणारे जे लोक आहेत ना, तुकोबाराय त्यांच्याबद्दल म्हणतात की अशा लोकांची मला सेवा प्राप्त व्हावी. मग विचार करा, श्रवण करणाऱ्याचा बद्दल जर तुकोबाराय एवढं बोलत असतील तर या ग्रंथाचं केवढं मोठं श्रेष्ठत्व असेल. श्रीमद भागवत म्हणजे एक अलौकिक दिव्य ग्रंथ आहे. श्रीमद भागवत म्हणजे दुसरं तिसरं काही नाही बरं काय, भगवंताचं वाङ्मय स्वरूप आहे. भगवंताचं अक्षर रूप म्हणजे श्रीमद भागवत आहे. भागवत म्हणजेच भगवंत आहे आणि भगवंत म्हणजेच भागवत आहे. भगवता प्रोक्तम भागवतम, आहे की नाही. श्रीमद भागवताला फार महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे. का तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्याला प्राप्त करून घ्यायचं आहे ते त्याच्याच मुखातून आल्या कारणानं श्रीमद भागवताला फार महत्व आहे बरं काय. आपल्या ग्रंथामध्ये
दोन ग्रंथाला विशेष महत्त्व आहे, श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवत. तुकोबारायांनी दोन्ही ग्रंथाचा उच्चार केला का, तर मनुष्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर ज्याला प्राप्त करून घ्यायचंय त्याच्याच मुखातून आलेले हे दोन ग्रंथ आहेत. श्रीमद भागवत हे भगवंताच्याच मुखातून आलेलं ज्ञान आहे बरं काय. म्हणून भगवता प्रोक्तम भागवतम नाही ना. श्रीमद भागवत म्हणजे भगवंताचं वाङ्मय स्वरूप आहे. आपण आरतीमध्ये रोज म्हणतो ना, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. अरे हा ग्रंथ नाहीये, तर हे भगवंताचं वाङ्मय स्वरूप आहे. श्रीमद भागवताच्या बद्दल कितीही सांगता येईल महाराज, पण फार विस्तार करण्याची आवश्यकता नाहीये. आपण काल श्रीमद भागवताचं महात्म्य श्रवण करून आलो आणि काल आपण पहिल्या श्लोकाचा महाराज उच्चार करून कथेमध्ये थांबलो होतो बरं काय. भागवताच्या आरंभी व्यास महाराजांनी सत्यस्वरूप भगवंताचं ध्यान केलेलं आहे. सत्यम परम धीमहि. एक लक्षात घ्या, ज्याला खरा परमार्थ करायचा आहे ना त्यानं ध्यान केलं पाहिजे बरं काय. ध्यानाशिवाय खरा परमार्थच नाही. ध्यान हे मनुष्याच्या जीवनामध्ये फार आवश्यक आहे बरं काय. ध्यान ध्यान म्हणजे काय हो, पतंजली ऋषी सांगतात पौन पुण्येन दर्शनम ध्यानम. ध्यान म्हणजे काय, तर अंतःकरणामध्ये मनामध्ये एकाच विषयाचा ध्यास लागणं, ह्याला ध्यान म्हणलेले बरं काय. हे पतंजल मुनींनी केलेली व्याख्या आहे. अंतःकरणामध्ये मनामध्ये एकाच विषयाचा निरंतर ध्यास लागणं म्हणजे ध्यान आहे. पण आपण सगळेच जण ध्यान करतो बरं काय. आपणही ध्यान करतो, ऋषीमुनीही ध्यान करतात, साधू संतही ध्यान करतात. अहो असा एकही क्षण नाही की आपला ध्यानाशिवाय जातो. बरोबर आहे का हो? सगळेच जण ध्यान करतात, पण संत महात्मे ऋषीमुनी जे आहेत ना ते अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक परमात्म्याचं ध्यान करतात. आणि तुम्ही आम्ही जे सामान्य लोक आहोत ना, तर ते आपण भगवंताचं अखिलांड कोटी ब्रह्मांड नायकाचं ध्यान करत नाही, तर आपण नेहमी असं जड दुःखात्मक जगताचं ध्यान करत असतो. बरोबर आहे का हो? नासक्या कुचक्या वस्तूचं आपण ध्यान करतो आहे की नाही. आपलं नेहमी ध्यान कशाचं चाललंय, घरदार, पती पत्नी, मित्र कलत्र, सत्ता संपत्ती, वैभव, सोनं चांदी, पैसा अडका, चप्पल बूट, अरे नासणारी भाजीपाला, नित्य आपलं ध्यान आहे. पण असंच जड वस्तू दुःखात्मक जगताचं ध्यान चाललंय. पण संत महात्मे मात्र या असंच जड दुःखात्मक जगताचं कधीच ध्यान करत नाहीत. ते ध्यान करतात, ते सत्य स्वरूप परमात्म्याचं ध्यान करतात. अरे या नाचक्या कुचक्या वस्तूचं ध्यान करून काही मिळणार आहे का हो? अरे ह्या सगळ्या वस्तू नाचणाऱ्या आहेत, क्षीण आहेत. ह्याचं ध्यान करून काही प्राप्त होत नाही, काही मिळत नाही. अपवित्र मनाला जर पवित्र करायचं असेल, मलिन मनाला जर निर्मल करायचं असेल, तर ह्याच्याकरता भगवंताच्या ध्यानाशिवाय दुसरा उपाय नाही बरं काय. मनुष्यानं अपवित्र मनाला पवित्र करण्याकरता ध्यान केलं पाहिजे. मलिन मनाला निर्मल करण्याकरता ध्यान केलं पाहिजे. हे बघा, ध्यानानं मनाची शुद्धी होत असते. शास्त्र असं सांगतं, ध्यानानं मनाची शुद्धी होते, स्नानानं तनाची शुद्धी होते आणि दानानी धनाची शुद्धी होत असते. म्हणून मनुष्यानं नेहमी ध्यान करत असताना भगवंताचं ध्यान करत जावं. संत महात्मे नेहमी नासक्या कुचक्या पदार्थाचं, क्षीण पावणाऱ्या, नाश पावणाऱ्या वस्तूचं कधीच ध्यान करत नाही. ते सत्य स्वरूप भगवंताचं ध्यान करत असतात.
संत महात्मे सांगतात ना, तयाच्या चिंतने तरतील दोषी. अरे भगवंताचं जर नित्य ध्यान केलं तर काय होतं, तर आपल्या मनामध्ये जे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे जे शत्रू आहेत ना, हे जे षड विकार आहेत ना, या सगळ्या विकारांचा नाश हे भगवंताच्या ध्यानानं मनुष्याला प्राप्त होतो बरं का. म्हणून ध्यान करत असताना कधीही माणसाने विषयाचं ध्यान करू नये. विषयाचं जर ध्यान केलं तर मन बिघडतं बरं का. म्हणून ध्यान करत असताना नेहमी भगवंताच्या चरणाचं, भगवंताच्या नामाचं, भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान केलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, एखाद्या वेळेला भगवंताचं ध्यान आलं नाही तरी चालेल, पण विषयाचं ध्यान कधीच करू नका बरं का. विषयाच्या ध्यानानं आपलं जे पवित्र मन आहे ते कुलुषित होऊन जातं, अपवित्र होऊन जातं. म्हणून ध्यान करत असताना सत्यस्वरूप परमात्म्याचं ध्यान करतात. सत्यम परम धीमहि. तो परमात्मा कसा आहे, जन्माद्यस्य यतः. आपण काल चिंतन करून आलो की या जगताची उत्पत्ती हा भगवंत करत असतो. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. जगताची उत्पत्ती ही तोच करतो, जगताची स्थिती म्हणजे सांभाळही तोच करतो. आणि जगताची उत्पत्ती सांभाळ केल्यानंतर हे सगळं जगत त्याच्यातच लय होतं. असा जो परमात्मा आहे, ज्यानं ब्रह्मदेवाला ज्ञान दिलेलं आहे, असा सत्यस्वरूप परमात्म्याचं आम्ही ध्यान करतो. म्हणून पहिल्या श्लोकातून मंगलाचरण केलेलं आहे आणि दुसऱ्या श्लोकातून अनुबंध चतुष्टय सांगितला की या भागवताचा विषय काय, संबंध काय, प्रयोजन काय, अधिकारी काय. अनुबंध चतुष्टय सांगितला. भागवताचा विषय काय हो, भागवताचा विषय हे निष्काम भक्ती हा भागवताचा मुख्य विषय बरं काय. आणि मग तिसऱ्या श्लोकातून व्यास महाराजांनी महाराज की या भागवताचं स्वरूप सांगितलं. निगमकल्पतरोर गलितं फलं शुकमुखाद अमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. हे श्रीमद भागवत म्हणजे काय आहे, हे वेदरूपी कल्पवृक्षाला लागलेलं हे गलित गात्र फल आहे, पिकलेलं फळ आहे. निगमकल्पतरोर गलितं फलम. निगम म्हणजे वेद बरं काय. वेदाला कल्पतरू म्हटलं आहे की नाही. आणि सनातन वैदिक हिंदू धर्माचं मूळ म्हणजे वेद सांगितले. वेदोखिलो धर्म मूलम. हे वेद अखिल धर्माचं मूळ आहे बरं काय. अरे आपले संत सुद्धा बोलत असताना जे वेदानं जे सांगितले तेच बोलतात. वेदाला मानूनच त्यांचं आचरण असतं बरं काय. वाचा बोलू वेद नीती आणि करू संती. वेद हे सगळ्या धर्माचं मूल कारण आहे. असे वेद किती आहेत हो, 4 वेद आहेत बरं काय. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्वण वेद. आणि या वेदाला कल्पवृक्ष म्हणलं. कल्पवृक्षाची काय महती असते, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ना, कल्प तळू तळवती जो कोणी बैसला आणि काय येऊने त्याला सांगा. कल्पवृक्षाच्या खाली जो कोणी बसतो त्याला जे म्हणलं ते प्राप्त होत असतं. तसं या कल्पवृक्षाचं हे फळ आहे की नाही, श्रीमद भागवत म्हणजे. आणि झाडामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर काय असतं हो, त्याचे मूळ असतात, त्याच्या फांद्या असतात, त्याचे पानं असतात का त्याचे फळ असतं. या झाडामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर झाडाला येणारे जे फळ आहे ते फळ आहे बरं काय. तसे श्रीमद भागवत म्हणजे वेदरूपी कल्पवृक्षाला लागलेलं ते फळ आहे. आणि ते फळ काही कच्चं फळ आहे का हो. ते फळ कसं आहे, गलितम. गलितम म्हणजे अत्यंत सुंदर
मधुर पिकलेलं फळ आहे. जे पिकलेलं फळ असतं ना त्याच्यामध्ये विशेष गोडी असते. फळाचं वैशिष्ट्य असतं, फळ जोपर्यंत कच्चं असतं तोपर्यंत ते आंबट असतं, कडू असतं, तुरट असतं, खाल्ल्यानंतर तोतरा बसतो. बरोबर आहे ना? पण तेच जर फळ महाराज झाडावर जर पिकलं तर त्याच्यातला कडूपणा जातो. ऐक नाही, ते खाल्ल्यानंतर गोड होतं, रुचकर होतं, मधुर होतं. ऐक नाही, अहो आंबा बघा ना, आंबा जोपर्यंत कच्चा आहे तो कसा आहे? तो जोपर्यंत कच्चा आहे तोपर्यंत तो आंबट आहे. ऐक नाही, तुरट लागतो, तो खाल्ल्यानंतर मुखाला तोतरा बसतो. ऐक नाही, पण तोच आंबा जर आपण छान पिकू घातला, 2-3 दिवसानंतर जर काढला तर त्याचा वास येतो. आहे ना? पिकलिया सेंदे कडूपण गेले, पिकलिया सेंदे कडूपण गेले. पिकलिया सेंदे कडूपण गेले. तैसे आम्हा केले पांडुरंगा, तैसे आम्हा केले पांडुरंगा. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. तैसे आम्हा केले पांडुरंगा, तैसे आम्हा केले पांडुरंगा. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. तुकोबाराय वर्णन करतात, पिकलिया सेंद कडूपण गेले. शेंदाड म्हणजे वाळू. ते शेंद जे असते जोपर्यंत ते पिकलेलं नसतं तोपर्यंत ते हिरवगार असतं. ऐक नाही, कडू असतं. साली सगट कडू, साल कडू, गर कडू, बी कडू. पण तेच जर पिकलं तर महाराज त्याच्यातून सुवास येतो, मधुर लागतं, गोड लागतं. तसं हे श्रीमद भागवत म्हणजे वेदरूपी कल्पवृक्षाला लागलेलं पिकलेलं फळ आहे. आणि याची दुसरं वैशिष्ट्य काय तर शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. या फळाला शुकाचार्य रूपी पोपटाचं मुख लागलंय. शुक शब्दाचे 2 अर्थ होतात. शुक म्हणजे पोपट आणि शुक म्हणजे शुकाचारी. व्यवहारामध्ये सुद्धा बघा ना, एखाद्या फळाला जर पोपटानं जर खाल्लं तर आपण काय म्हणतो? त्याच्यामध्ये विशेष गोडी आहे. आता ते पोपटानं खाल्ल्यामुळं गोड होतं का गोड असतं म्हणून पोपट खातं हे मला माहिती नाही. पण सामान्यतः आपण पोपटानं फळ खाल्लं की काय म्हणतो की ह्याच्यामध्ये विशेष गोडी आहे. तसं शुकाचार्य रूपी पोपटाचं मुख लागल्या कारणानं या श्रीमद भागवत रूपी फळामध्ये विशेष गोडी आहे. श्रीमद भागवताच्या कथेला शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. अमृतासारखी गोड अशी कथा आहे बरं काय. या जगतामध्ये सगळ्यात गोड काय? सगळ्यात गोड ऊस आहे. त्या ऊसापासून होणारी जी साखर आहे ती त्याच्याही पेक्षा गोड आहे. त्या साखरेपासून होणारे जे पदार्थ आहेत, गुलाबजामुन, बासुंदी, ऐक नाही, जिलेबी, हे गोड, अगदी मधुराती मधुर, गोड गोड असे हे सगळे पदार्थ आहेत. पण या सगळ्यापेक्षा सुद्धा गोड अमृत आहे बरं काय. ऐक नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी अमृताच्या बद्दल सांगितलं ना, सकळ तीर्थे त्रिभुवनी जिये का समुद्र अवगाहनी नातरी अमृत रसास्वादनी रस सकळ.
अमृताच्या ठिकाणी सगळ्या रसाचं स्वादन असल्या कारणानं जगतामध्ये सगळ्यात गोड म्हणजे अमृत आहे. पण त्या अमृताच्या ही पेक्षा जर काही गोड असेल तर ते म्हणजे भगवंताची कथा आहे, भगवंताचं नाम आहे. बरं काय, गोपीगीतामध्ये गोपिकांनी वर्णन केलंय की भगवंता, अरे तुझी कथा कशी आहे. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम. तव कथा अमृतम, तुझी कथा ही अमृतासारखी आहे देवा. कविभिरीडितम कल्मषापहम, कल्मश म्हणजे पाप, हिच्या श्रवणानं सगळे पाप नाहीसी करणारी ही तुझी कथा आहे. अशी अमृताच्या सारखी गोड असलेली ही श्रीमद भागवताची कथा तुम्ही काय करा. पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. जे रसिक आहेत, जे भाविक आहेत, त्यांनी या श्रीमद भागवत रूपी अमृताचं सतत पान करा. कुठपर्यंत पान करा. रसम आलयम, शब्द आलयम वापरला. आलयम म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत. बरं काय, आपल्याला भोजन जसं रोज लागतं तसं मनुष्याच्या जीवनामध्ये भजन हे रोज असलं पाहिजे. बरं काय, कथा ही रोज असली पाहिजे. एकदा कथा ऐकली म्हणजे झालं असं नाही, तर ती रोज भगवंताची कथा श्रवण केली पाहिजे. आणि भगवंताच्या कथेचं असं वैशिष्ट्य आहे, तुम्ही जेवढी ती कथा श्रवण कराल ना, तेवढी त्याच्यामध्ये गोडी अधिक वाढत राहते आहे ना. ह्या भगवंताच्या कथेचं वैशिष्ट्य आहे. असं कधी होतं का हो की भागवत आम्ही बरेचदा ऐकलंय, आता तेच काय ऐकावं म्हणून कंटाळा येऊन घरी बसला माणूस, असं कधी होतं का. अरे कितीही जरी वेळा भागवत ऐकलं तरी पुन्हा ते ऐकावंच वाटतं. का तर श्रीमद भागवतामध्ये ही विशेष गोडी आहे. भगवंताची कथा ही निरंतर आनंद देणारी आहे. अहो, एखाद्याची जर कथा एखाद्याने जर आम्हाला सांगितली तर आम्ही फार तर एकदा ऐकतो. अगदीच जवळचा असला आणि पुन्हा कधी भेटला आणि पुन्हा ते सगळं सांगू लागला तर दोनदा ऐकतो. बरोबर आहे का. आणि पुन्हा भेटल्यानंतर पुन्हा जर तेच सांगू लागला तर आम्ही म्हणतो ए बस झालं, ते मागे दोनदा तीनदा तेच ऐकलं, आता काही सांगू नको, सगळं माहिती. बरोबर आहे का. पण भागवताची कथा कितीही वेळा ऐकली आणि कितीही वेळा जरी सांगितली तरी सुद्धा महाराज त्याच्यातला आनंद तीळभर सुद्धा कमी होत नाही. कारण का श्रीमद भागवताची कथा ही अमृतासारखी आहे, सगळ्यांना आनंद देणारी. म्हणून मुहुरहो रसिका भुवि भावुकाः, की शेवटच्या श्वासापर्यंत या श्रीमद भागवत कथारूपी अमृताचं पान करा असं सांगतात. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष हरी कथा, सदा नाम घोष करू 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 हरी कथा, जेने सदा चित्ता समाधान, जेने चित्ता समाधान, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, तेरे सदा
भगवंताची जी कथा आहे ती निरंतर गा, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. भगवंताची कथा, भगवंताचं नाम आपण नेहमी जर श्रवण करत राहिलो तर परिणाम काय होतो, तर तेने सदा चित्ता समाधान, आपल्या चित्ताला समाधान देणारी ही श्रीमद भागवती कथा आहे. असं श्रीमद भागवत म्हणजे वेदरूपी कल्पवृक्षाला लागलेलं अत्यंत पिकलेलं मधुर गोड गोड असं हे फल आहे. नैमिषारण्याच्या पावनभूमीमध्ये 88,000 शौनकादिक ऋषी एकत्र बसलेत आणि सूत महाराजांना उच्च आसनावरती बसवून त्यांनी सूतांना वंदन करून सूतांना काही प्रश्न विचारलेत. बरे काय, पहिल्या भागवताच्या प्रथमस्कंदाच्या 3 अध्यायामध्ये सुरुवातीच्या सूत आणि शौनकादिकांचा संवाद आहे. सूत शौनकादिकांचे काही प्रश्न आहेत. पहिल्या अध्यायामध्ये प्रश्न केलेत बरं काय, म्हणून पहिल्या अध्यायाला प्रश्नाध्याय म्हणलं. सूत महाराजांना उच्च आसनावरती बसवून शौनकादिक ऋषी प्रार्थना करतात. त्वया खलु पुराणानि सेतिहासानि चानघ आख्यातान्यप्यधीतानि धर्मशास्त्राणि यान्युत यानि वेदविदां श्रेष्ठो भगवान् बादरायणः अन्ये च मुनयः सूत परावर विदो विदुः. महाराज, सूत महाराज, अहो तुम्ही सगळे वेद, सगळे शास्त्र, सगळे पुराण तुम्ही जाणणारे आहात, त्याच्यामध्ये तुम्ही निष्णात आहात, व्यासांचे कृपापात्र तुम्ही शिष्य आहात. सद्गुरू आपल्याकडे जेवढं ज्ञान आहे तेवढं सगळं ज्ञान आपल्या शिष्याला देत असतात. बरं काय, सूत महाराज म्हणजे व्यासांचे कृपापात्र शिष्य आहेत. व्यासांच्या कृपेनं तुम्हाला सगळ्या वेदाचं, सगळ्या पुराणाचं, सगळ्या शास्त्राचं ज्ञान आहे. तेव्हा कृपा करा, मनुष्याचं आत्यंतिक कल्याण ज्यामध्ये आहे, ज्याच्यानी होणार आहे, त्याचं ज्ञान आम्हाला तुम्ही सांगा. अहो मनुष्याचं श्रेय कशात आहे ते सांगा. महाराज, सगळ्या शास्त्रांचं सार म्हणजे काय आहे ते सांगा. भगवंत अवतार का घेतो ते सांगा. महाराज, भगवंताची उदार अशी कोणती कर्मे आहेत ते आम्हाला सांगा. भगवंताच्या अवतारांच्या कथा आम्हाला सांगा. आणि भगवंत अवतार समाप्तीनंतर धर्म कोणाच्या आश्रयाने राहतो ते आम्हाला सांगा. असे आमच्या अंतःकरणामध्ये अनेक अनेक प्रश्न आहेत. महाराज कृपा करा आणि या सगळ्या प्रश्नांची तुम्ही आम्हाला उत्तर द्या. आता सूत महाराजांनी शौनकादिकांचा हा प्रश्न ऐकला आणि सूत महाराजांना अत्यंत आनंद झाला. बरं काय, इति संप्रश्न संहृष्टो विप्राणां रौमहर्षणिः प्रतिपूज्य वचस्तेषां प्रवक्तुमुपचक्रमे. अत्यंत आनंद झाला, कारण का तुम्ही जो प्रश्न विचारलात ना तो फक्त तुमच्या कल्याणाकरता आहे असं नाही, तर या प्रश्नामध्ये जगताचं कल्याण आहे. जगत कल्याणाचा प्रश्न तुम्ही केलात आणि कृष्ण कथेच्या संबंधामध्ये प्रश्न केला, म्हणून सूत महाराजांना अत्यंत आनंद वाटला. अहो प्रश्न सुद्धा विचारता आला पाहिजे. बरं काय, काही काही लोकांना प्रश्न कोणाला कसा करावा हेही कळत नाही. एखादा अधिकार संपन्न महात्मा जर समोर असेल तर त्याला कधीच सांसारिक प्रश्न विचारू नयेत. बरं काय, प्रश्न विचारत असताना नेहमी महाराज त्याला आध्यात्मिक, आपलं आत्मिक कल्याण ज्याच्याने होणार आहे ते प्रश्न विचारले पाहिजेत. बरं काय, शास्त्राने आपल्याला महात्म्याला कसे प्रश्न विचारावेत हे आधीच आपल्याला सांगून ठेवलं. प्रश्न विचारताना कसा प्रश्न केला पाहिजे. आम्हाला नेहमी प्रश्न विचारत असताना लोक अध्यात्माच्या संबंधामध्ये किंवा आत्मिक कल्याण ज्याच्याने होणार आहे ते प्रश्न कधीच विचारत नाहीत. सगळे सांसारिक प्रश्न महाराज
मुलगा 10वीला आहे, पास होईल की नाही? आता महाराज काय सांगतील? हो, लेकरू पास होणार आहे का नाही? आम्हाला काय, आम्हाला 100 रुपये मिळतात, आम्ही सांगतो फर्स्ट क्लासमध्ये पास होणार. महाराजांनी सांगितल्यानंतर काही लेकरू पास होईल का? अरे त्यानं ट्युशनच्या जागी ट्युशन, शाळेच्या जागी शाळा, हे जर नित्य त्यानं चालू ठेवलं, व्यवस्थित अभ्यास केला तर तो पास होणारच आहे. पण ट्युशनच्या जागी जर तो इकडे तिकडे फिरत बसला, शाळेच्या नावाखाली तर इकडे तिकडे फिरत बसला, घरी आल्यानंतर मोबाईल TV जर पाहत बसला, तर महाराजांनी किती सांगितलं म्हणजे तो पास होणार आहे? प्रश्न विचारत असताना सुद्धा प्रश्न कसा विचारला पाहिजे हे कळलं पाहिजे बरं का. प्रश्न विचारताना कसा विचारला पाहिजे? कथम बंधः कथम मोक्षः विद्या विद्येच के उभे कहा आत्मा कह परात्मा च कतो ऐक्यं कथम वद. प्रश्न विचारताना बंध म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, विद्या म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, आत्मा आणि परमात्म्याचं ऐक्य म्हणजे काय आहे, प्रश्न विचारताना असे प्रश्न विचारले पाहिजेत. हे सगळं आपल्याला सांगून ठेवलं, पण आपण कधी वाचत नाही, आपण कधी पाहत नाही, आपण ऐकलेलं कधी लक्षात ठेवत नाही. तुकोबारांनी सुद्धा सांगितलं ना की प्रश्न विचारताना कसे प्रश्न विचारले पाहिजेत. मला वाटते आज गाथ्याच्या भजनामध्ये अभंग होऊन गेला. प्रश्न विचारताना कसा विचारला पाहिजे? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. आहे ना, प्रश्न विचारताना सुद्धा कसा विचारावा हे कळलं पाहिजे. तुकोबारांनी आधीच 450 वर्षापूर्वी गाथ्यामध्ये लिहून ठेवलं की प्रश्न कसा विचारावा. काय मी उद्धार पावेन, अरे माझा उद्धार होईल का, माझा उद्धार कशाने होईल, मी काय केलं म्हणजे माझा उद्धार होईल. पुसावेची हेची वाटे जे जे भेटे तयासी. है ना, तुकोबारांनी प्रत्येकाला जे जे कोणी भेटलं ना त्यांना हेच विचारलं काय की बस संत महात्म्यांची माझ्यावरती कृपा होईल का, माझा उद्धार होईल का, अरे भगवंताची मला प्राप्ती होईल का. प्रश्न सुद्धा करता आला पाहिजे. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारलात ना तो अत्यंत महत्त्वाचा, कल्याणकारी, भगवंताला प्राप्त करून देणारा प्रश्न आहे. पण हे सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याच्या पूर्वी मी माझ्या सद्गुरूंचं ध्यान करतो, स्मरण करतो. म्हणून सूत महाराजांनी आपल्या सद्गुरूंचं म्हणजे शुकाचार्यांचं ध्यान केले बरं का. यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेकं अध्यात्मदीपमतितितीर्षतान्तमोन्धं संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनां. शुकदेवांचं वर्णन करत असताना सूत महाराज वर्णन करतात यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेकं. ऐक ना, हे जे श्रीमद भागवत रूपी तत्वज्ञान शुकाचार्यांनी जे प्रसारित केलं ना हे कसं आहे, हे नुसतं त्यांनी सांगितलं नाही. यस्वानुभावमखिलः, यस्वानुभाव त्याचा अनुभव पहिल्यांदा शुकदेवांनी घेतलाय बरं काय. अखिल श्रुती सारमेकम. ऐक ना, हे श्रीमद भागवत म्हणजे अखिल श्रुतीचं सार म्हणजे श्रीमद भागवत आहे. आणि अध्यात्मदीप, तिसरा विशेषण वापरलं, अध्यात्मदीप म्हणजे अज्ञानरूपी अंधकारामध्ये गडून गेलेले जे जीव आहेत त्या जीवाला ज्ञानाचा प्रकाश देण्याकरता ज्यांनी श्रीमद भागवताचा दीप प्रज्वलित केला आहे ना. श्रीमद भागवताला अध्यात्मदीप म्हटलं. दिव्याचं काम असतं अंधार नाहीसा करणं. तसं या श्रीमद भागवत रूपी दिव्याचा काम आहे की अज्ञानरूपी अंधकार नष्ट करणं. ज्यांनी जगताच्या कल्याणाकरता अध्यात्मरूपी ज्ञानाचा दिवा ज्यांनी प्रज्वलित केला असे व्यास सोनूनंदन शुकाचार्यांना माझा नमस्कार असो.
शुकाचार्यांनी जे हे अध्यात्मरूपी दिवा म्हणजे श्रीमद भागवत हे जे प्रज्वलित केलं ना, हे कशा करता केलं हो? शुकाचार्यांनी ह्याच्याकरता श्रीमद भागवत सांगितलं का की परीक्षितीला मी जर हे सांगितलं आणि त्याचा जर उद्धार जर झाला तर तो मला भरपूर दक्षिणा देणार आहे, भरपूर माझा मानपान करणार आहे, सगळीकडे माझी प्रतिष्ठा होणार आहे. प्रतिष्ठेसाठी, मानपानासाठी, दक्षिणेसाठी श्रीमद भागवत सांगितलं का? अरे शुकदेवांनी दक्षिणेसाठी नाही, मानपानाकरता नाही, काही प्रतिष्ठा मिळवण्याकरता श्रीमद भागवत सांगितलं नाही बरं का. संसारिणां करुणयाह, तुमच्या माझ्यासारखे जे सांसारिक जीव आहेत ते जन्मजन्मांतरामध्ये अज्ञानरूपी अंधकारामध्ये जे गडून गेलेले आहेत त्या जीवाच्या बद्दल करुणा येऊन त्यांनी श्रीमद भागवत रूपी दिवा प्रज्वलित केला. संत महात्मे जे असतात ना, त्या संत महात्म्यांना तुमच्या माझ्यासारखे जीव अज्ञानरूपी अंधकारामध्ये बुडालेले पाहवत नाहीत. बुडत हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. अरे हे बुडालेले जे लोक आहेत ना ते पाहवत नाहीत. काही अपेक्षेनं श्रीमद भागवत महाराज शुकाचार्यांनी सांगितलं नाही बरं काय. भागवत सांगत असताना कधीही अपेक्षा करू नये बरं काय. आणि असं जर भागवत सांगणाऱ्यांनी जर भागवत सांगितलं तर त्या भागवतातून रसनिष्पत्ती होत नाही, काही फल प्राप्त होत नाही. आता हल्ली भागवत म्हणलं की पहिल्यांदा लोक काय विचारतात? एखादा चांगला कीर्तन ऐकणारा, ज्ञानेश्वरी पारायण करणारा, गाथ्याचं भजन करणारा, काही कथा वगैरे ऐकणारा जर असेल तर पहिला प्रश्न विचारतो की तुमची दक्षिणा काय. आणि अगदी धसकट असला, त्यानं कधी ज्ञानेश्वरी वाचली नाही, कधी गाथ्याचं चिंतन केलं नाही, कधी कथा ऐकली नाही, असा जर एखादा आम्हाला भेटला की तो डायरेक्ट म्हणतो महाराज तुमची सुपारी किती आहे की नाही. पण असा एकही म्हणणार नाही की महाराज आता श्रीमद भागवत 7 दिवस लावायचे, मग त्या श्रीमद भागवताचे नियम काय आहेत, किती जप केला पाहिजे, विधीसाठी काय काय सामान लागतं, काय काय आपण आचरण केलं पाहिजे, त्याचे नियम काय आहेत, एक भुक्त राहून केलं पाहिजे का, 2दा खाऊन केलं पाहिजे का, उपवास करून केलं पाहिजे, नियम कोणीच विचारत नाही. पहिल्यांदा दक्षिणा. आता त्यांचंही काही चूक नाही हो, आता कथाकारच तसे निघालेत, त्याच्यामुळे त्यांनाही काही दोष देता येत नाही. कथाकार सुद्धा ठरवून कथा करायला लागले. भागवताच्या महात्म्यामध्ये, पद्मपुराणामध्ये जे महात्म्य आहे ना, त्या भागवताच्या महात्म्यामध्ये सांगितलं कलियुगामध्ये विप्रैर भागवती वार्ता गेहे गेहे जने जने कारिता कणलोभेण कथासारस्ततो गतः. कलियुगामध्ये कथेचं सगळं सार निघून गेलं म्हणे. नारदांनी सांगितलं कारण का कारिता कणलोभेन, सगळे कथाकार द्रव्याच्या लोभानं कथा सांगत असल्या कारणानं कथासारस्ततो गतः, कथेतलं सगळं सार निघून गेलं. लक्षात घ्या, कथा कधीही महाराज पैशा करता करायची नसते, कथा कधीही मान सन्माना करता करायची नसते, कथा कधीही मनोरंजना करता करायची नसते. कथा नेहमी मनोमंथना करता असली पाहिजे, त्याच्याने आत्मिक कल्याण आपलं होणार आहे. ऐक नाही, या शुद्ध भावानं कथा सांगितली पाहिजे, शुद्ध भावानं कथा श्रवण केली पाहिजे, तर त्या कथेतून महाराज फल प्राप्त होत असतं. नाहीतर हल्ली अलीकडच्या काळामध्ये कीर्तनाची संहिता, कथेची संहिता फार बदलली. आम्ही कुठे कीर्तनाला गेलो की पटका बांधतानाच लोक सांगतात महाराज जरा हसवा बरं काय. आता हसवण्याकरता कीर्तन आहे का हो? मग मनातल्या मनात आम्ही म्हणत असतो अरे हसवायचंच होतं तर मग कपिल शर्माला बोलवायचं की 2 तास.
आम्हाला बोलवण्यापेक्षा त्यानं भरपूर हसवलं असतं. हसवण्याकरता मनोरंजनाकरता कथा नाहीये, तर कथा ही मनोमंथनाकरता आहे. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाचं आत्यंतिक कल्याण व्हावं या हेतूनं शुकदेवांनी हा अध्यात्म दीप प्रज्वलित केला. असे जे व्यासनंदन शुकाचार्य महाराज आहेत ना, त्या शुकाचार्यांना मी वंदन करतो. म्हणून आपल्या सद्गुरूंना वंदन केलं. मग पुढे नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. पुराण सांगण्याच्या पूर्वी नियम आहे बरं काय. पुराणाला आरंभ करण्याच्या आधी पहिल्यांदा नारायणाला नमस्कार केला पाहिजे, त्याच्यानंतर सरस्वतीला नमस्कार केला पाहिजे, व्यास महाराजांना नमस्कार केला पाहिजे, आपल्या सद्गुरूंना नमस्कार केला पाहिजे, आणि मग ततो जयमुदीरयेत, मग कथेला आरंभ केला पाहिजे. म्हणून सूत महाराजांनी आपल्या सद्गुरूंचं, भगवंताचं, व्यासांचं, सरस्वतीचं, सगळ्यांचं वंदन करून आता कथेला प्रत्यक्ष आरंभ करतात. मुनिहो, तुम्ही जो प्रश्न विचारला होतात ना, की मनुष्याचं आत्यंतिक कल्याण कशाने होणार आहे, तुम्ही म्हणाला होतात ना, अत्यंत कराल असा कलियुगाचा काळ येणार आहे. त्या कलियुगाच्या काळामध्ये मनुष्य हा फक्त आकृतीनं मनुष्य आहे बरं काय, कृतीनं राक्षसच आहे. बरोबर आहे का? कलियुगामध्ये फक्त आकृतीनं माणूस आहे, पण कृतीनं राक्षसच आहे की नाही. सध्या मनुष्याचं जीवन राक्षसासारखंच झाले की नाही. काही नियम नाही, आचार नाही, काही दान नाही, धर्म नाही, जप नाही, तप नाही, काही नाही. उठलं की खायचं. राक्षसाचं नाही तर काय जीवन. एकूण एकाच्या बद्दल द्वेष धारण करायचा, एकूण एकाची निंदा करायची, हे राक्षसाचंच काम आहे की. मग मनुष्याचं आत्यंतिक कल्याण कलियुगामध्ये कशाने होणार आहे, मनुष्याचं नेमकं श्रेय कशामध्ये आहे, हा प्रश्न तुम्ही केला होतात ना. तर नीट ऐका म्हणे, मनुष्याचं श्रेय कशामध्ये. सवय पुंसां परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहेतुक्य प्रतिहता ययात्मा सुप्रसीदती. अरे, मनुष्याच्या जीवनाचं श्रेय जर काही असेल तर सवय पुंसां परो धर्म यतो भक्तिर अधोक्षजे. अरे, भगवंताची भक्ती हे मनुष्याचं श्रेय वेर का, मनुष्याच्या जीवनाचं श्रेय. नेहमी सदा सर्व काळ मनुष्यानं भगवंताची भक्ती केली पाहिजे. जेव्हा मनुष्य भगवंताच्या भक्तीमध्ये नसतो ना, तेव्हा मनुष्याच्याकडून पापाचरण होत असते. म्हणून माणसानं नेहमी भगवंताच्या भक्तीमध्ये रत असलं पाहिजे. पण ती भक्ती कशी असली पाहिजे. आपण सगळेच जण भक्ती करतो, पण त्या भक्तीचा अनुभव आपल्याला येत नाही. कारण का, तर आपल्याला जी भक्ती करायला पाहिजे त्या पद्धतीनं, त्या विधीनं आपण करत नाही. भक्ती कशी असली पाहिजे, तर दोन गोष्टी सांगितल्या बरं काय. एक तर ती अहेतुकी पाहिजे आणि ती अप्रतिहता पाहिजे. अहेतुकी म्हणजे काय, हेतुरहित. हेतुरहित म्हणजे भगवंताची भरपूर सेवा करायची, भगवंताचं भरपूर नामचिंतन करायचं, पण त्या नामचिंतनाच्या मोबदल्यामध्ये, सेवेच्या मोबदल्यामध्ये कुठलीही कामना करायची नाही. ह्याला हेतुरहित भक्ती म्हणतात. आपण अशी भक्ती करतो का हो? भगवंताची भक्ती करत असताना कुठलीही कामना अंतःकरणामध्ये नसली पाहिजे. तुकोबारायांची भक्ती पहा ना. तुम्ही आत्ताच तुकोबारायांचं चरित्र श्रवण करून आलेला आहात. तुकोबारायांनी भगवंताची केवढी भक्ती केली. तुकोबारायांनीच केली असं नाही, तर 8 पिढ्यापासून तुकोबारायांच्या घरी भगवंताची भक्ती आहे ना. तेव्हा अनेक पिढ्यानपिढ्या भगवंताची तुकोबारायांच्याकडे भक्ती आहे, पण त्या भक्तीच्या मोबदल्यामध्ये तुकोबारायांनी भगवंताच्याकडे काहीही मागितलं नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी
आणि ठेवोनिया काही न मागती. तुकोबारायणी कधीच त्याच्याबद्दल काहीही मागितलं नाही. तुकोबारायणी सांगितलं काही मागणे हे आम्हा अनुचित आणि वडिलाची रीत जाण. अरे आम्हाला काही भगवंताच्याकडे मागणं हे भिक्षापात्र अवलंबणे जळो जिने लाजिरवाणे ऐसियाची नारायणे उपेक्षिजे सर्वत. तेव्हा भगवंताची भक्ती करत असताना ती कशी असली पाहिजे. 24 अवताराची कथा सांगितली आहे, पण वेळेच्या अभावी सगळ्या अवतारांची कथा सांगणं शक्य नाही. पुढे आपल्याला 5-6 दिवसामध्ये अनेक अवतारांच्या कथा श्रवण करायच्याच आहेत. आणि भगवंत निजनामाला गेल्यानंतर जे धर्म आहे तो महाराज श्रीमद भागवत रूपी पुराणामध्ये महाराज तो राहिला हे सांगितलं. आणि मग शौनकादिक ऋषींनी प्रश्न केला की महाराज तुम्ही जे आम्हाला हे श्रीमद भागवत सांगतायत ना, हे नेमकं कसं निर्माण झालं, कुठे निर्माण झालं, ह्याचं काय कारण आहे, ह्याचा सगळा विचार सांगितलाय. पण तत्पूर्वी आपण एक छोटंसं भजन घेऊन पुढची कथा श्रवण करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे घेता सज्जनाचे नावे निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी. महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी नेगे माझी वाचा तुटे नेगे माझी वाचा तुटे. महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी नेघे माझी वाचा तुटी नेघे माझी वाचा तुटी. विश्रांतीचा ठाव विश्रांतीचा ठाव पायी संतांची आभा पायी संतांची आभा नेघे माझी वाचा तुटी नेघे माझी वाचा तुटे. विश्रांतीचा ठाव विश्रांतीचा ठाव पायी संतांची आभाव नेघे माझी वाचा तुटी नेघे माझी वाचा तुटी. तुका म्हणे पापे पापे
नाती संता तिया जपे लेखे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी पापे गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम वासुदेवाय। शौनकोवाच सूत सूत महाभाग वदनो वदतांबर कथां भागवतीं पुण्यां यदाह भगवान् शुकः कस्मिन् युगे प्रवृत्त्येयं स्थाने वा केन हेतुना कुतः संचोदितः कृष्णः कृतवान् संहितां मुनिः। शौनकादिक ऋषींनी सूत महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही जे श्रीमद भागवत आम्हाला सांगतायत ते श्रीमद भागवत नेमकं कुठे निर्माण झालं, कोणी निर्माण केलं, कसं निर्माण झालं, जरा सविस्तर विस्तारपूर्वक तुम्ही आम्हाला सांगा, ते कोणत्या स्थानामध्ये निर्माण झालं असा प्रश्न केल्यानंतर सूत महाराज श्रीमद भागवताच्या उत्पत्तीची कथा सांगतात। ऋषींनो ऐका, द्वापरे समनुप्राप्ते तृतीये युगपर्यये जातः पराशराद् योगी व्यासव्यां कलया हरे स कदाचित् सरस्वत्या उपस्पृश्य जलं शुचि विविक्तदेश आसीन उदिते रविमंडले। द्वापार युगाच्या अंती पराशराच्या पोटी महाराज व्यासांचा अवतार झाला बरं काय। पराशरांच्या पोटी झाला म्हणून व्यासांना पाराशर्य म्हणतात। एकदा व्यासांचा पराशरांच्या पोटी अवतार झाल्यानंतर व्यासांना दिव्य दृष्टी होती बरं काय। त्या दिव्य दृष्टीनं व्यासांनी समोरचं दर्शन घेतलं। समोरचं दर्शन म्हणजे द्वापार युगाच्या पुढचं म्हणजे कलियुगाचं। कलियुगाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे कलियुगामध्ये वयाची स्थिती अत्यंत कमी झालेली आहे, प्राणाची स्थिती अलीकडे आलेली आहे, सगळे भौतिक विषयामध्ये रममाण झालेले आहेत। त्याच्यानंतर सगळे मंद बुद्धीचे झालेले आहेत। जेव्हा यांचं नेमकं कल्याण कशाने होणार आहे हा विचार करून पूर्वी एकच वेद होता बरं काय, त्या एका वेदाचा विभाग केला। 4 वेद तयार केले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्वण वेद। आणि तो एक एक वेद आपल्या एक एक शिष्यांना प्रदान केला। ऋग्वेद पैल ऋषींना दिला, सामवेद जैमिनी ऋषींना दिला, यजुर्वेद वैशंपायन ऋषींना दिला आणि अथर्वण वेद सुमंतु नावाच्या ऋषींना दिला। आणि सांगितलं की तुम्ही प्रशिष्य निर्माण करा, वेदाचं रक्षण करा।
वेदाचे विभाग केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे वेदाचा अधिकार प्रत्येकाला नाहीये. वेदांचा अधिकार प्रत्येकाला नाहीये. जो उपनीत आहे तोच वेद मंत्र म्हणण्याचा अधिकारी आहे बरं का. जो उपनीत नाहीये त्याला वेद मंत्र म्हणता येत नाही. पण हल्ली काय माहित नाही, लोक विनाकारण वेद मंत्र म्हणण्याचा आग्रह धरतात. उगच्या उगत आम्हाला का जमत नाही, आम्ही का म्हणू नये, तुम्हीच फक्त म्हणायचे का. अरे नाही बाबा, प्रत्येकाचा अधिकार भिन्न भिन्न आहे. अधिकारानुसार भगवंतानं प्रत्येकाला कामं वाटून दिलेली आहे. ब्राह्मणानं ब्राह्मणाचंच काम केलं पाहिजे, क्षत्रियानं क्षत्रियाचंच काम केलं पाहिजे, वैश्याने वैश्याचंच केलं पाहिजे, क्षुद्राने क्षुद्राचंच केलं पाहिजे. मग आम्ही का करू नये असा उगाच अट्टहास करायचा नसतो बरं का. अधिकाराप्रमाणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. ह्याच्यामध्ये कोणी लहान कोणी मोठं असा विषय नाहीये बरं का. अरे ब्राह्मणाला वेद मंत्र म्हणल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं, ब्राह्मणाला वेद मंत्र म्हणून जे फल प्राप्त होतं तेच क्षुद्रांसाठी नुसतं रामकृष्ण हरी म्हणून प्राप्त होतं. फळामध्ये काहीच फरक नाहीये, फळ तेच आहे, फक्त अधिकारानुसार वेगवेगळी साधना सांगितली. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं याच्याबद्दल, उगच कुठलाही पद्धतीचा आग्रह धरू नका. ज्ञानेश्वर महाराजांचं गोड चिंतन आहे बरं काय. माऊलीने सांगितलं, जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जेवी. अहो एक 10 दिवसाचं लेकरू आहे, जन्मून 10 दिवस झालेत, आणि तुम्ही जर त्याला म्हणलात की ह्यानं नुसतं दूधच कशाला पाहिजे, आपण एवढं मोठं सुंदर पुरणाचं जेवण करतो, त्यालाही गरम गरम तूप टाकून पुरणाची पोळी खाऊ घालायची. म्हणून त्याला चांगलं पुरण घालून गरम गरम पोळी करून चांगलं भरपूर तूप घालून जर त्या 10 दिवसाच्या लेकराला जर खायला दिलं तर त्याला पचणार आहे का ते. अरे त्याला त्या पद्धतीनंच काय केलं पाहिजे, त्याला त्याच्या अधिकारानुसार त्याला अन्न दिलं पाहिजे, त्याच्यामध्येच त्याचं कल्याण आहे. तसं आपल्या आपल्या वर्णाप्रमाणे आपापल्या धर्माप्रमाणे आचार करण्यामध्येच आपलं कल्याण असतं, उगत आग्रह धरायचा नसतो. वेद मंत्र म्हणण्याकरता उपनीत असावं लागतो. म्हणून व्यासांनी विचार केला की अरे वेद मंत्र सगळ्यांना म्हणता येत नाहीत, म्हणून वेदाचं सार शास्त्रामध्ये सांगितलं. 5 शास्त्र तयार होते, त्या 5 शास्त्राला उत्तर म्हणून उत्तर मीमांसा शास्त्र महाराज व्यासांनी निर्माण केलं. पण शास्त्रही सगळ्यांना कळत नाहीत, म्हणून शास्त्राचं सार पुराणामध्ये सांगितलं बरं का. असे किती पुराण निर्माण केले? 17 पुराण निर्माण केले. महाभारतासारखा इतिहास निर्माण केला. महाभारत 1.25 लाख श्लोकांचा महाभारत ग्रंथ आहे. जे महाभारतामध्ये नाही ते जगतामध्ये नाही, आणि जे जगतामध्ये आहे ते सगळं महाभारतामध्ये आहे. जे महाभारती नाही ते नोहेच लोके तिही, या कारणे म्हणती पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय. हे सगळं व्यासांचं उष्टयवर काय ज्ञान, सगळं काही महाभारतामध्ये व्यासांनी सांगून ठेवलं. म्हणून व्यासांना 4 तोंड नसलेला ब्रह्मदेव, 4 हात नसलेला विष्णू आणि 2 डोळ्याचा शंकर म्हटलेले आहे की नाही. व्यास म्हणजे कोण आहेत? अचतुर्मुखो ब्रह्मा द्विबाहु रोचनो हरिः आभाललोचनः शंभुर भगवान बादरायणः. 3 डोळे नसलेला जर शंकर पाहायचा असेल, ऐक नाही, 2 बाहूचा जर विष्णू पाहायचा असेल आणि एका मुखाचा जर ब्रह्म पाहायचा असेल तर व्यासांच्याकडे पहा. व्यास म्हणजे 1 मुखाचा ब्रह्म, 2 हाताचा विष्णू आणि 2 डोळ्याचा शंकर म्हणजे भगवान बादरायण म्हणजे व्यास महाराज आहेत बरं काय. सगळं काही केलं,
पण मला ना मात्र शांती नाही. आणि एक लक्षात घ्या, हे सगळं जे व्यासांनी केलं ना ते स्वतः करता काहीच केलं नाही, ते सगळं इतरांच्या करताच केलं. मनुष्य जेव्हा इतरांच्या करता काही करत असतो ना तेव्हा त्याला त्याच्यामध्ये विशेष आनंद असतो. पण व्यासांना मात्र आनंद मिळाला नाही, संतोष मिळाला नाही. अहो तुम्ही बघा ना, 4 मजली बिल्डिंग बांधू द्या स्वतः करता आणि त्या बिल्डिंगमध्ये तुम्ही राहू द्या, फार काही आनंद मिळणार नाही. सुरुवातीला काही दिवस आनंदित माणूस राहील पण फार काही त्याच्यातून आनंद मिळत नाही. पण एखाद्या तीर्थक्षेत्री जर एखादी रूम तुम्ही बांधली आणि तुम्हाला जर कळालं की येणारे जाणारे जे तीर्थयात्रेकरू आहेत ना ते यात्रेकरू आपण बांधलेल्या रूममध्ये आराम करतात, त्यांची राहण्याची व्यवस्था होते. आणि हे जेव्हा तुम्ही रोज ऐकता ना त्याचा आनंद तुम्हाला अधिक असतो. का तर अरे मी जन्माला आल्यानंतर इतरांच्या करता काहीतरी करू शकलो, ही भावना असते. मनुष्य जेव्हा इतरांच्या करता काही करतो तेव्हा त्याच्यामध्ये विशेष त्याला आनंद प्राप्त होतो. पंचपक्वान्नाचं जेवण करा आणि दार लावून दोघांनीच नवरा बायकोनी महाराज ते जेवण करा, ते खा, काही आनंद आहे का हो? पण 4 वारकरी जर आपल्या घरी आले आणि त्याला जर आपण महाराज पिठलं भाकरी का आहे असे ना आपण जर त्यांना खायला दिलं आणि ते जर तृप्त झाले तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर जेवढा आपल्याला आनंद मिळतो तेवढा आपण एकट्याने दार लावून पंचपक्वान्नाचं जेवण केल्यानंतरही मिळत नाही. का तर आपल्या अंतःकरणामध्ये भावना असते की मी जगता करता काहीतरी करू शकलो है ना. व्यासांनी हे सगळं जगता करता केलं पण तरी सुद्धा व्यासांच्या अंतःकरणाला संतोष नव्हता. मग नारदांची भेट होते. नारद विचारतात, पाराशर्य महाभाग भवत कच्चिदात्मना परितुष्यति शारीर आत्मा मानस एवच. व्यास महाराज, अहो तुम्हाला असं खिन्न अवस्थेमध्ये असंतोष मनामध्ये तुम्ही दिसतायत, नेमकं काय कारण आहे? मग व्यासांनी सांगितलं, मी सगळं काही केलं पण माझ्या मनाला काही संतोष प्राप्त झाला नाही. मी एका वेदाचे विभाग केले, 4 वेद केले, 17 पुराणाची निर्मिती केली, महाभारतासारखा ग्रंथ केला, शास्त्र उत्तर मीमांसा शास्त्र निर्माण केलं, पण मला काही समाधान नाही. तेव्हा नारद म्हणतात, न तद्वचश्चित्रपदं हरेर्यशो जगत् पवित्रं प्रगृहीत करिचित तद्वायसं तीर्थमुशन्ति मानसा न यत्र हंसा निरमन्तु शिक्षयाः. अरे ज्या वाणीनं भगवंताचं गुणगान गायल्या जात नाही ती वाणीच नाही. ज्या हाताने भगवंताची महाराज गुणगान लिहिल्या जात नाही तो हात व्यर्थ आहे. ज्या डोळ्यानं भगवंताचं रूप पाहिल्या जात नाही ते डोळे व्यर्थ आहेत. ज्या कानाने भगवंताची कथा ऐकल्या जात नाही ते कान व्यर्थ आहेत. ज्या पायानं भगवंताची प्रदक्षिणा होत नाही ते पाय व्यर्थ आहेत. अरे तीच लेखणी उपयोगाची आहे, तीच लेखणी दिव्य आहे की त्या लेखणीतून भगवंताचं निस्सीम प्रेम तुम्ही लिहाल. त्यांनी सांगितलं, अहो मी एवढं सगळं भगवंताचं चरित्र लिहिलं, महाभारतामध्ये काही भगवंताचं चरित्र नाही आहे का? पण नारदांनी सांगितलं, महाभारतामध्ये भगवंताचं चरित्र आहे पण महाभारताचा मुख्य विषय हे युद्ध आहे कौरव पांडवांचं. भगवंताचं निस्सीम प्रेम तुम्ही गा, त्या भगवंताच्या भक्तीची श्रेष्ठता काय आहे हे कळण्याकरता म्हणून नारदांनी आपलं पूर्व चरित्र सांगितलंय. आणि मग भगवंताच्या भक्तीची महिमा कळाल्यानंतर नारदांनी दिव्य अशा 4 श्लोकातून ज्ञान दिलं आणि ते 4 श्लोक घेऊन व्यासांनी महाराज ब्रह्म नदीच्या पश्चिम तटावरती शम्याप्राश नावाचा आश्रम होता त्या आश्रमाच्या ठिकाणी आले. सरस्वतीला ब्रह्म नदी म्हटलं आणि भागवताला ब्रह्मविद्या म्हटलं. ब्रह्म नदीच्या तीरावरती ब्रह्मविद्येचं अधिग्रहण झालं आणि मग संपूर्ण त्या 4 श्लोकाचा विस्तार 18,000 श्लोक केले. आणि मग ते 18,000 श्लोक महाराज झाल्यानंतर अत्यंत मनाला समाधान झालं. मग पुढे
ते 18,000 श्लोक शुकाचार्यांना दिले. मग शुकाचार्यांनी परीक्षितीचं कारण करून संबंध जगताला दिले बरं का. मग प्रश्न विचारला महाराज, शुकाचार्यांच्याकडून परीक्षितीला कसं काय मिळालं? कारण का शुकाचार्य हे तर परमहंस आहेत. अहो महात्मा कधीही एका ठिकाणी स्थिर राहत नाही बरं काय. जे संन्यासी असतात त्यांनी एका ठिकाणी थांबू नये. गंगा बेहती भली साधू घुमता भला है ना. गंगेचं सौंदर्य हे वाहण्यामध्ये असतं. वाहताना गंगा जेवढी सौंदर्यवान दिसते तेवढी नुसती तुडुंब भरलेली असताना वाहत नसताना नुसतंच पाणी आहे तेवढी शोभायमान दिसते का? ती जशी दिसत नाही. तसं महात्मा एका ठिकाणी शोभत नसतो. महात्मा सतत फिरणारा. आणि शुकाचार्यांचं तर वैशिष्ट्य असं आहे, स गोदोहन मात्रम ही गृहेषु गृहमेधिना. फक्त गाईची धार काढायला जेवढा वेळ असतो तेवढ्याच वेळापुरते शुकाचार्य एका ठिकाणी राहतात. आणि मग 7 दिवसपर्यंत भागवत कसं काय त्यांनी ऐकलं. मग ही सगळी कथा पुढे शुकाचार्यांची परीक्षितीला भागवत सांगण्याची येते. परीक्षितीचं जन्म कर्म चरित्र वगैरे येतं. अत्यंत दिव्य दिव्य मधुराती मधुर कथा आहे. पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पाऊसही पडतो आहे. पुढे भरपूर कार्यक्रम आहेत म्हणून फार विस्तार करण्याचं काही कारण नाही. परीक्षितीचा जन्म कसा झाला फार गोड चिंतन आहे. कौरव पांडवाच्या युद्धामध्ये कौरवांनी सगळं कौरवांचा निपात झाला. भीमाच्या प्रचंड गदेच्या प्रहाराने महाराज विव्वळ होऊन दुर्योधन रणांगणामध्ये पडलेला आहे. अशा अवस्थेमध्ये अश्वत्थामा तिथे येतो आणि तो म्हणतो, अरे तुझी जी अशी अवस्था झाली त्याचं कारण मित्रप्रेम आहे. तू जर मला सेनापती केलं असतंस तर तुझ्यावरती अशी वेळ आली नसती. मला जर सेनापती जर करशील तर आत्ता मी जाऊन पांडवाला मारून येतो. आता दुर्योधन विचार करतो सेनाच उरली नाही ना आता हा सेनापती कर म्हणतोय. पण दुर्योधन अत्यंत वाईट होता म्हणूनच त्याला दुर्योधन म्हणतात बरं काय. खरं त्याचं नाव सुयोधन आहे पण तो वाईट प्रवृत्तीचा आहे म्हणून त्याला दुर्योधन म्हणत होते. वाईट प्रवृत्तीचे जे लोक असतात ते मरताना सुद्धा वाईटच विचार करतात. त्यानं विचार केला हा पांडवांना मारतो म्हणतोय ना, बस झालं. सांगितलं मी सेनापती केलं, बस आता मी सेनापती झालो. या आवेशामध्ये महाराज काक ओलूक न्यायानी महाराज त्यानं 5 पांडव ज्या प्रासादामध्ये राहत होते त्या प्रासादाकडे गेले. पण भगवंताला हे सगळं माहिती होतं है ना. भगवंतानं आधीच त्या पांडवांना सावध केलं होतं. पांडवांना सांगितलं होतं, पांडवांनो आता ही आपली रात्र ही विजयी रात्र आहे. आपला विजय झालेला आहे. आता आपण इथे थांबायचं नाही. गंगा नदीच्या तीरावरती ही रात्र आपण घालवायची. आनंदोत्सव साजरा करायचा. सगळ्यांनी ऐकलं पण पांडवांचे जे पुत्र होते त्यांनी मात्र ऐकलं नाही. ते तिथेच थांबले आणि अश्वत्थाम्याला वाटलं की हेच पांडव आहेत म्हणून अश्वत्थाम्याने मारलं. आणि भीमदादा समजून भीमाचा जो पुत्र होता त्या पुत्राचं मस्तक उचलून तो गेला. दुर्योधनाला सांगितलं की अरे बघ मी 5ही पांडवांना मारून आलो. दुर्योधन आश्चर्य व्यक्त करतो, अरे जे भीष्मांना जमलं नाही, जे आम्हा 100 जणांना जमलं नाही, जे कर्णाला जमलं नाही, जे द्रोणाचार्यांना जमलं नाही, ते काही क्षणामध्ये एकटा अश्वत्थामा करून आला. हे कसं काय शक्य आहे? विश्वास बसत नव्हता. म्हणून त्याने सांगितलं काही पुरावा आहे का तुझ्याकडे? त्याने सांगितलं काय पुरावा पाहिजे? काही नाही म्हणे, भीमाचं तेवढं मस्तक काढून दाखव म्हणे. भीमाच्याबद्दल प्रचंड द्वेष होता, प्रचंड राग होता. कारण का एकट्या भीमानं 100 मारलेले. त्याने सांगितलं मला माहिती होतं माझ्यावरती तुझा विश्वास नाही, मी आधीच भीमाचं मस्तक आणलं म्हणे. हे बघ आता ते भीमाचं समजून भीमाच्या लेकराचं पुत्राचं मस्तक दाखवलं आणि दुर्योधनाला अत्यंत वाईट वाटलं बरं. अरे 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 हे काय केलं म्हणे. अरे हे 5 पांडव
चे पुत्र शिल्लक होते की आम्ही गेल्यानंतर आम्हाला तिलांजली देण्याकरता, आणि ह्यांनाही तू मारलंस, हे चांगलं केलं नाहीस. तेव्हा अत्यंत दुःख झालं. आता पांडवांना मारलं हे ऐकून आनंद झाला होता, पण लगेच कळालं पांडव मेले नाहीत, पांडवांचे पुत्र मेलेत. दुःख झालं, आनंद आणि दुःख एकत्र झालं आणि दुर्योधन महाराज गतप्राण झाला. आता ही बातमी हळूहळू हळू सगळीकडे पसरते. तेव्हा जेव्हा ती द्रौपदीच्या कानावरती आली ना, तेव्हा द्रौपदीनं अत्यंत विलाप केलाय. अहो, जेव्हा आईला कळतं की आपले 5ही लेकरं गेले, त्या आईची अवस्था काय असेल हो. द्रौपदीनं विलाप सुरू केला आणि त्या द्रौपदीला सांत्वना देण्याकरता अर्जुन समोर आला आणि अर्जुनानं सांगितलं, द्रौपदी अगं रडू नकोस, तुझ्या पुत्राला मारणारा जो मारेकरी आहे, मी त्याला तुझ्या समोर आणून त्याचा वध करीन. प्रतिज्ञा केली आणि रथसिद्ध करून महाराज अश्वत्थाम्याला मारायला निघाला. आता मग अश्वत्थाम्याला पकडून आणल्यानंतर समोर जेव्हा अश्वत्थाम्याला आणलं, तेव्हा द्रौपदीनं अश्वत्थाम्याच्याकडे पाहिल्या पाहिल्या ती अर्जुनाला म्हणते, मुच्यताम मुच्यताम एषः ब्राह्मणो नितरांगुरुः सरहस्यो धनुर्वेद सविसर्गोपसंयमः अस्त्रग्रामश्च भवता शिक्षितो यदनुग्रहात् मुच्यताम मुच्यताम. त्याला सोडा सोडा. अहो, तुम्ही विसरलात का की द्रोणाचार्यांनी आपल्या पुत्राला जी विद्या दिली नाही ती तुम्हाला दिली. अरे, गुरुच्या पश्चात गुरुचा जो पुत्र आहे त्याला गुरु मानल्या जातं बरं काय. गुरुवत गुरुपुत्रेषु, पुत्राला आत्मज म्हणतात. पित्याचा आत्मा पुत्राच्या रूपामध्ये असतो, म्हणून गुरुवत गुरुपुत्रेषु या न्यायानं ते आपले गुरु आहेत. मुच्यताम मुच्यताम, त्याला सोडा. द्रौपदीचा विचार किती विशाल आहे पहा. तिनं सांगितलं, तुम्ही जर ह्याला मारलत ना तर त्या गौतमीची अवस्था किती वाईट होईल. अरे, पुत्र वियोगाचं दुःख मी सहन करते आणि जगतामध्ये असं दुःख पुन्हा कधीही कोणालाही प्राप्त होऊ नये, कुठल्याही स्त्रीला प्राप्त होऊ नये, म्हणून मुच्यताम. अरे, मी तरी पतीच्या आश्रयानं महाराज जिवंत आहे, पण ती मात्र पतीचा आश्रयही तिचा गेलेला आहे. ती केवळ पुत्राच्या आश्रयानं राहते आहे आणि तोही जर तिचा हिरावून तुम्ही घेतलात तर तिला किती दुःख होईल. म्हणून मुच्यताम मुच्यताम, त्याला सोडा. आता सूत महाराज सांगतात की हे जे द्रौपदीचं जे बोलणं होतं ना ते कसं होतं. धर्मम न्याय्यम सकरुणम निर्व्यलीकम समम महत. ते धर्माचं होतं, ते न्यायाचं होतं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कपट नव्हतं, ते करुणेचं होतं, ते समतेचं होतं आणि ते महान होतं बरं काय. पण भीमदादा म्हणला, तुम्ही काही करा म्हणले, सोडा नाही तर काही करा. माझी गदा गरगर गरगर फिरायली, ती ह्याच्या टाळक्यामध्ये बसल्याशिवाय आता शांत बसत नाही. भीमदादा म्हणतो मारलं पाहिजे, द्रौपदी म्हणते मारू नका. धर्मराज म्हणतात की द्रौपदी जी बोलते ते खरं आहे, त्याला सोडून द्या. अर्जुनाला काही कळेना. भगवंताला विचारलं काय केलं पाहिजे. भगवंताने सांगितलं, अर्जुना ब्रह्मबंधुर्न हंतव्यम आतताई वधारहणः मयैवो भयमाम्नातं परिपाह्यनुशासनम. अर्जुना कुरु प्रतिश्रुतं सत्यं यत्तत्सान्त्वयतां प्रियां प्रियंच भीमसेनस्य पांचाल्या मह्यमेव च. अरे, तू जी प्रतिज्ञा केलीस ना तीही पूर्ण कर. कारण का, क्षत्रियानं जर प्रतिज्ञा पूर्ण नाही केला तर ते क्षत्रिय नष्ट आहे. आणि धर्मराज जे म्हणतात तेही ऐक, द्रौपदी जे म्हणतात तेही ऐक, भीमदादा म्हणतो तेही ऐक. आता अर्जुन म्हणला माझी प्रतिज्ञा आहे त्याला मारायची, भीमदादा म्हणतोय मार. आणि द्रौपदीचं म्हणणं मारू नका, धर्मराजाचं म्हणणं मारू नका. नेमकं मी काय केलं पाहिजे. मी आधीच गोंधळामध्ये, तर तुम्ही अधिक गोंधळात मला पाडलं.
भगवंत विचार करतात मी महाभारताच्या सुरुवातीला ह्याला ज्ञान दिलंय, गीतारूपी तत्वज्ञान सांगून ज्ञान दिले. आता हा महाभारताचा शेवट आहे. आता मी जे ज्ञान दिलंय ना ते ज्ञान ह्याला पचलंय का ह्याची जरा परीक्षा तरी करावी. म्हणून भगवंतानं मुद्दामून त्याला असं बोलणं केलं बरं काय. पण अर्जुन सुद्धा काही कच्चा चेला नव्हता, तो पक्क्या गुरुचा पक्का चेला होता. अर्जुनाच्या लक्षात आलं की भगवंताला मला काय सांगायचं. श्रेष्ठ पुरुषाचा महाराज त्याला चाकून पोटात खुपसून त्याला मारलं म्हणजे त्याचं वध होतो असं काही नाही बरं काय. अरे मोठ्या लोकांचा अपमान हाच त्याचा वध असतो. म्हणून वपनम द्रविणादानम स्थानान निर्यापणं तथा एष हि ब्रह्मबंधूनां वधोनान्योस्ति दैहिकाः. बस अर्धी केस, अर्धी मिशी, अर्धी दाढी त्याची काढली, त्याला नको नको ते बोलून अपमानित केलं. जन्मजात इथे कपाळावरती जो मणी होता तो मणी महाराज काढून टाकला आणि अपमानित करून धक्के देऊन त्याला बाजूला केलं. म्हणजे काय, त्याचा मारल्यासारखंही झालं आणि तो जिवंतही राहिला. दोन्ही गोष्टी अर्जुनानं पूर्ण केल्या. पण आता हा राग मनामध्ये धारण करून त्यानं निश्चय केला की अरे आता पांडवांचा तंतू सुद्धा या पृथ्वीवरती शिल्लक ठेवायचा नाही. म्हणून महाराज त्यानं 5 पांडवांवरती 5 ब्रह्मास्त्र आणि 1 उत्तरेच्या गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडलं. कारण का उत्तरेच्या गर्भामध्ये पांडवाचा तंतू वाढत होता. आता 5 पांडवांवरती जे 5 ब्रह्मास्त्र सोडले होते ते पुन्हा अर्जुनानं 5 ब्रह्मास्त्र सोडून ते दोन्ही आवरून घेतले. पण उत्तरेच्या गर्भावरती जे ब्रह्मास्त्र सोडलं होतं त्याचा दाह उत्तरेला होऊ लागला. आता भगवान म्हणतात की तुमचा विजय झाला, मी बरेच दिवस झालं द्वारिकेमध्ये गेलो नाही, आता मला द्वारिकेला निघालं पाहिजे. म्हणून भगवंत रथामध्ये बसतात, द्वारिकेकडे निघतात. तेवढ्यामध्ये ती बाल विधवा उत्तरा भगवंताच्या कडे येते आणि भगवंताची प्रार्थना करते. पाहि पाहि महायोगिन देवदेव जगत्पते नान्यं त्वदभयं पश्ये यत्र मृत्युः परस्परम् अभिद्रवति मामीश शरस्तप्त्यायसो विभो कामंदह तुमान्नाथ मामे गर्भो निपात्यताम. पाही पाही पाही, देवा मला वाचवा वाचवा वाचवा. आता भगवंत म्हणतात उत्तरे अगं तुला आता जगून तरी काय करायचं. पतीच्या पश्चात पत्नीचं जीवन म्हणजे देहातून आत्मा निघून गेल्यानंतर तो देह जसा आहे ना तसं ते जीवन असतं बरं काय. आता तुला जगून तरी काय करायचंय. तिने सांगितलं देवा मी मेले तरी हरकत नाही, पण माझ्या गर्भामध्ये जो पांडवांचा तंतू वाढत आहे ना तो मात्र जिवंत राहिला पाहिजे. तेव्हा माझं तुम्ही रक्षण करा. पाही पाही पाही, माझं रक्षण करा. बघा उत्तरेची भाषा किती गोड आहे. उत्तरा म्हणत नाही की मला जो त्रास देतोय त्याला मारा, है ना, माझं रक्षण करा. अश्वत्थाम्याला मारा म्हणत नाही बरं काय. आपली संस्कृती दुसऱ्याचं वाटोळ व्हावं आणि माझं चांगलं व्हावं ही नाहीये बरं काय. हे उत्तरेच्या चरित्रातून शिका. उत्तरा म्हणत नाही की त्याला मारा आणि माझं चांगलं करा. अरे भगवंता तू त्याला काय करायचंय ते कर, मला माहित नाही, पण माझं तेवढं रक्षण कर. कारण का माझ्या पोटामध्ये पांडवांचा दिवा आहे. तेव्हा भगवंतानं सांगितलं मी रक्षण करतो म्हणे, पण माझा एक स्वभाव आहे घेसी तेव्हा देसी आणि ऐसा अससी उदार. अगं मला काहीतरी दिल्याशिवाय मी काहीतरी देत नसतो म्हणे. आता तिने सांगितलं देवा माझ्याकडे काय तुला देण्याकरता. तिने सांगितलं मला मातृत्व दे म्हणून. कारण का बिना मातृत्व भाव परस्त्रीला जर स्पर्श केला तर तो व्यभिचार होत असतो. म्हणून भगवंतानं मातृत्व मागून घेतलं. एक अंगठ्या एवढं रूप धारण करून भगवंत गर्भामध्ये प्रविष्ट होतात आणि त्या गर्भाचं रक्षण करतात.
ब्रह्मास्त्राचा नाश करतात आणि मग पुढे जात असताना रक्षण वगैरे झाल्यानंतर मग लगेच कुंती माता भगवंताच्या समोर येते आणि कुंती मातेनं भगवंताची दिव्य स्तुती केलेली आहे. आता इतका गोड गोड ह्या सगळ्या कथेमध्ये भाव आहे, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. कुंती मातेची स्तुती आहे, पुढे भीष्माचार्यांनी केलेली भीष्मस्तुती आहे. अनेक अनेक असे सुंदर सुंदर कथा आहेत. मग काही मग पुढे भगवंताचं द्वारिकेमध्ये आगमन होतं. तिथे भगवंताच्या ज्या पट्टराण्या आहेत ते भगवंताचं स्वागत वगैरे करतात. आणि इकडे महाराज उत्तरा जी गर्भवती होती महाराज ती प्रसूत होते आणि प्रसूत झाल्यानंतर महाराज त्याचा जातकर्म वगैरे होतात. ब्राह्मण महाराज जातकर्म संस्कार वगैरे करतात, त्याचा नामकरण संस्कार वगैरे करतात. नाव काय ठेवलं? तस्मान्नाम्ना विष्णुरात इति लोके बृहच्छ्रवाः भविष्यति न संदेहो महाभागवतो महान. ह्याचं नाव आहे विष्णुरात. विष्णुरात नाव ठेवलं. विष्णुरात का नाव ठेवलं? विष्णुना रातः दत्तः इति विष्णुरातः. भगवान विष्णूनं गर्भामध्ये रक्षण केलं म्हणून पहिलं नाव ठेवलं विष्णुरात. आणि ते जन्मल्या जन्मल्या जे आहे ना, माझं गर्भामध्ये ज्यानं रक्षण केलंय तो परमात्मा कुठे आहे का, इथे दिसतोय का, म्हणून सगळीकडे टुकुर 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 तो पाहत होता. म्हणून ब्राह्मणांनी त्याचं लक्षण केलं. परितः ईक्षति इति परीक्षिती. सगळीकडे पाहत होता म्हणून त्याचं नाव ठेवलं परीक्षिती. असा नामकरण संस्कार झाला. आणि जातक विचारल्यानंतर ब्राह्मणांनी सांगितलं पार्थ प्रजाविता साक्षात इक्ष्वाकुरिव मानवः ब्रह्मण्य सत्यसंधस्य रामो दाशरथिर्यथा एष दाता शरण्यश्च यथा ह्यौषी नरशिभिः यशो वितनिता स्वानाम दौष्यन्तीरिव यज्ववान. अरे हा मनुपुत्र इक्ष्वाकू प्रमाणे सगळ्या प्रजेचं पालन करणारा होईल. दशरथ पुत्र श्रीरामासारखा हा ब्राह्मण भक्त होईल. सत्य प्रतिज्ञ होईल. शिबिराजाप्रमाणे दानशूर होईल. सगळ्या धनुर्धार्यांमध्ये श्रेष्ठ असे 2 धनुर्धारी आहेत, एक अर्जुन आणि एक सहस्रार्जुन. या दोन्हीही अर्जुनासारखा हा धनुर्धारी होईल. अरे हिमालयासारखा सगळ्यांना आश्रय देण्यासारखा हा होईल. समुद्रासारखा दुस्तर होईल. पितामह ब्रह्मदेवासारखा अंगामध्ये समता असणारा होईल. शंकरासारखा कृपाळू होईल. सगळं सगळं त्या परीक्षितीचं वर्णन केलं. आणि शेवटी सांगितलं की ह्याच्या मृत्यूच्या स्थानामध्ये जरा गडबड असल्या कारणानं ह्याचा मृत्यू मात्र सर्पदंशानं होणार. आता धर्मराजाने हे ऐकलं. अरे बापरे, पांडव वंशातला राजा आणि मृत्यू मात्र सर्पदंशानं. वाईट वाटलं. पण ब्राह्मणांनी सांगितलं वाईट वाटण्याचं काही कारण नाही. हा त्याचा जन्म शेवटचा आहे. मृत्यूच्या पूर्वी ह्याला एक महात्मा भेटणार आहे आणि महात्म्याकडून दिव्य असं भगवंताचं तत्वज्ञान श्रवण करून त्याला मोक्षस्थिती प्राप्त होणार आहे. हा फार भाग्यवान आहे. हे ऐकलं आणि थोडंसं बरं वाटलं. हळूहळू हळूहळू आता परीक्षिती मोठा होऊ लागला. परीक्षितीचं ते सगळं वागणं वगैरे धर्मराजानं पाहिलं की हा औरस पुत्राप्रमाणे प्रजेचं पालन करणारा, प्रजेवरती प्रेम करणारा होता. गोब्राह्मण प्रतिपालक होता. पूर्वीच्या राजांना बिरुदावली होती. राजे आले की बिरुदावली गायचे की नाही. राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री गोब्राह्मण प्रतिपालक आहे की नाही, अशी बिरुदावली म्हणायची. तसं पूर्वीचे सगळे राजे गोब्राह्मण प्रतिपालक होते. ब्राह्मण भक्त, गाई भक्त होते. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा गोब्राह्मण प्रतिपालक अशी बिरुदावली होती आहे की नाही. आताच्या राजाबद्दल फार बोलायचं काही कारण नाही. तेव्हा हे सगळे लक्षण परीक्षितीमध्ये पाहून परीक्षितीचा राज्याभिषेक केला आहे की नाही. आणि राज्याभिषेक केल्यानंतर महाराज
पुढे कथा येते की आता सुंदर राज्य चालू होतं, आहे की नाही, सगळीकडे आनंदी आनंद होता. विदुर काकानं विचार केला, विदुर काका इकडे तीर्थयात्रा करतायत बरं काय. तीर्थयात्रा करत असताना 32 वर्ष तीर्थयात्रा विदुर काकांनी केली आहे. आणि विदुर काका पुन्हा हस्तिनापुरामध्ये आले. आणि कारण का, हे विदुर काकांचे जे बंधू आहेत ना, धृतराष्ट्र महाराज, आता हे धृतराष्ट्र गांधारी पांडवांच्या महाराज महालामध्ये सुंदर सुंदर महाराज रोज गोडधोड जेवण करून निवांत राहतात. आता ते विदुर काका म्हणले, अरे अरे अरे, थू म्हणे तुमच्या जीवनावरती. ज्यांना मारण्याकरता अहोरात्र तुम्ही परिश्रम घेतले, त्याच पांडवांच्याकडून रोज गरम गरम जेवण करून त्यांच्याच घरी राहता. अहो आता किती दिवस घरी राहणार. आता जरा माझ्यासोबत चला, घर सोडा, है ना. विदुर काकांनी धृतराष्ट्राला सावधान केलं बरं काय. काही काही लोक असतात, नरडीला घर लागली तरी घर सुटत नाही. घरी राहिलं म्हणजे घरीच राहणारे असं काही आहे का हो. एक दिवस चौघजण मिळून घराच्या बाहेर काढणारे, आहे की नाही. माणसानं इथपर्यंत घरी राहू नये बरं काय. मग विदुर काकांनी महाराज विदुर काकांना विचारलं, तुम्ही इतके दिवस कुठं होतात. त्यांनी सांगितलं, तीर्थयात्रा. मनुष्याच्या जीवनामध्ये तीर्थयात्रा फार महत्वाची. बघा 32 वर्ष तीर्थयात्रा केली, पण मी एवढी तीर्थयात्रा केली, एवढे दानधर्म केले, एवढं जपजाप्य केलं, कधीही काहीही विदुर काकानं सांगितलं नाही बरं काय. नाहीतर लोक कुठं तरी केव्हा तरी एकदा जाऊन येतात आणि गावभर सांगतात, मी इकडे गेलो, तिकडे गेलो, अमुक केलं, तमुक केलं. पुण्याचा कधीच उच्चार करत नसतात. 32 वर्ष यात्रा केली, पण 32 शब्दामध्ये सांगून टाकली. पण आपण एवढीशी कुठंतरी छोटीशी तीर्थयात्रा करून येतो, पण गावभर सांगत बसतो, आहे की नाही. तेव्हा सावध केलं आणि त्यांना घेऊन गेले. सप्तश्रोत तीर्थावरती त्यांना घेऊन गेले. पांडवांना दर्शन करायला दुसऱ्या दिवशी जेव्हा घरी गेले, तेव्हा विदुर काका गांधारी दिसले नाहीत. तेव्हा अत्यंत वाईट वाटलं. पण नारदांनी सांगितलं, वाईट वाटण्याचं काही कारण नाही. ते विदुर काकाच्या सोबत महाराज गेलेत. इथून 6व्या दिवशी महाराज त्यांचं महान रियाण होणार आहे, त्यांचा उद्धार होणार आहे. तेव्हा तुम्हीही त्याचं काही वाईट वाटून घेऊ नका. तुमचं कल्याण करून घेण्याकरता तुम्हीही भगवंताचं चिंतन करा. मग पुढे पांडवांचं स्वर्गारोहण वगैरे झालं. आता परीक्षितीचं राज्य सुरू झालं आणि राज्यामध्ये फेरफटका मारत असताना परीक्षितीला एक विचित्र दृश्य दिसलं. एक गाय आहे, ती अत्यंत दुःखी आहे, ती रडते. त्या गाईच्या बाजूला बैल आहे, 4 पायाचा बैल आहे, पण 3 पायाने तो लंगडा आहे, एकाच पायावरती आहे. त्या गाय आणि बैलाच्या बाजूला एक काळाकुट्ट भिल्ल पुरुष आहे, तो विनाकारण त्या गाय आणि बैलाला त्रास देतोय. परीक्षितीने हे दृश्य पाहिलं आणि त्यांना विचार केला, अरे पांडव निजनामाला गेले, भगवान निजनामाला गेले, म्हणून विनाकारण उगच्या उगत मुक्या रावणांना त्रास देणारा तू कोण आहेस. म्हणून प्रचंड घनघोर युद्ध खेळलं आणि त्या युद्धामध्ये जो काळाकुट्ट भिल्ल पुरुष होता ना, तो शरण आला बरं का. आणि शरणागताचं रक्षण करणं हे क्षत्रियाचं काम असतं. त्याने सांगितलं, इथं येऊ नकोस, तू इथून माझ्या राज्यातून निघून जा. त्याने सांगितलं, महाराज मी निघून तरी कुठे जाऊ, सगळीकडे तुमचंच राज्य आहे आणि द्वापारच्या नंतर माझं येणं हे अटळ आहे. माझं नाव कलियुग आहे, है नाही. मग कलीला काही स्थानं वगैरे दिलेत, आहे की नाही. त्या स्थानामध्ये तू राहा, आहे की नाही. कोणते कोणते स्थानं दिले, ज्यूतम पानम स्त्रिया सूनः यत्राधर्मश्चतुर्विधः. 4 स्थानं दिले बरं काय. ज्यूत म्हणजे जुगार, पान म्हणजे मद्यपान, स्त्रिया म्हणजे ज्या व्यभिचारी स्त्रिया आहेत त्या स्त्रिया, आपण त्याला गणिका म्हणतो, वेश्या म्हणतो, आणि हिंसा. या 4 ठिकाणी कलीचा वास आहे बरं काय. पण कलियुग म्हणला, महाराज हे 4 रूमचं घर जरा छोटं पडतंय म्हणलं, आणि एखादा पाहुणा वगैरे जर आला तर चकाचक एखादी रूम नको का. म्हणून पुनश्च याचमानाय जातरूप्य मनात्मकम. पुन्हा याचना केल्यानंतर 5वं स्थान हे
सुवर्ण, सुवर्ण म्हणजे सोनं असं नाही बरं काय. सुवर्ण शब्दाचा अर्थ आहे द्रव्य, आणि द्रव्य म्हणजे कोणतंही द्रव्य नाही, जे अनितीनं कमवलेलं द्रव्य आहे त्याच्यामध्ये कलीचा वास आहे. म्हणून ज्याला आत्मिक कल्याण करून घ्यायचं आहे त्यांनी कधीही या स्थानाचा स्वीकार करायचा नाही, या स्थानाचा त्याग करायचा, कारण की या स्थानामध्ये कलीचा वास आहे. ऐक नाही, कलीचा निग्रह केला. आणि एके दिवशी महाराज मृगयाला गेलेले असताना शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये येतात, आणि आश्रमामध्ये आल्यानंतर तहान लागली म्हणून आश्रमात काही पाणी वगैरे मिळेल म्हणून गेल्यानंतर तिथे कोणीही त्यांना या म्हणलं नाही, बसा म्हणलं नाही, आदर सत्कार त्यांनी केला नाही. म्हणून राग आला आणि एक मृतसर्प तिथे पडलेला होता, ते मृतसर्प ऋषींच्या गळ्यामध्ये घातला आणि परीक्षिती निघून गेले. त्या ऋषींचा एक पुत्र होता शृंगी नावाचा. त्या शृंगीनं महाराज पाहिलं की अरे आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये मृतसर्प हा कोणी टाकला. विचारलं, सगळेजण म्हणू लागले मी नाही मी नाही मी नाही. मग कोणी टाकला? आत्ता एक राजा आला होता आणि त्या राजानं कदाचित टाकला की काय. त्या शृंगीला राग आला, अरे आम्ही तर इथे आश्रमामध्ये राहतो, तपश्चर्या करतो, आम्ही कोणाला त्रास देत नाही, आणि उगच्या उगच राजा असला म्हणून काय जर आम्हाला असा त्रास देतो. अरे आजपासून 7व्या दिवशी तक्षक नाग येऊन दंश करून त्याचा मृत्यू होईल असा शाप उच्चारला आणि तो मोठ्यानं रडू लागला. ते आपल्या लेकराचं रुदन ऐकून शमीक ऋषींची समाधी उत्थान पावली. शमीकांनी तो गळ्यातला साप जो होता ना तो बाजूला टाकून दिला आणि सांगितलं, अरे याच्यामध्ये रडायचं काय कारण आहे, हा मेलेला साप आहे. पण शमीक पुत्र शृंगी म्हणायला लागला, बाबा हा मला खराखुरा साप वाटला, पण काही काळजी करू नका, ज्यानं हा साप गळ्यात टाकलाय ना त्याला मी शाप दिलाय, आजपासून 7व्या दिवशी त्याचा मृत्यू आहे. पण त्यांनी सांगितलं, अरे हे अत्यंत वाईट केलंस, आता जाऊन त्यांना सावध करा. तो राजा अत्यंत धार्मिक आहे, चांगला आहे, पांडव वंशातला आहे, तो राजा आहे म्हणून काहीतरी आपल्याला साधना करता येते, जगतामध्ये काही दानधर्म होतो म्हणून काही सावध करायला तिथे राजाकडे ऋषी जातात. मग राजाला जेव्हा कळालं 7 दिवसामध्ये आपला मृत्यू आहे, तेव्हा राजाने सर्व संग परित्याग करून प्रायोपवेश धारण करून गंगा नदीच्या पावन तीरावरती येतात. आणि तेवढ्यामध्ये शुकदेवांचं आगमन होतं आणि शुकदेवांना प्रश्न करतात की महाराज ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे अशा माणसानी नेमकं कोणती साधना केलेली आहे, करायला पाहिजे. यच्छ्रोथव्यमतो जप्यम यत्कर्तव्यं नृभिः प्रभो स्मरतव्यं भजनीयं वा ब्रूहि यद्वा विपर्ययम्. स्मरणीय काय, भजनीय काय, पूजनीय काय, श्रवणीय काय, कृपा करून मला सांगा, ज्याच्याने माझं आत्मिक कल्याण होणार आहे असं साधन काहीतरी सांगा. असा प्रश्न परीक्षिती शुकाचार्यांना विचारतात. इथे प्रथमस्कंद पूर्ण होतो. आता शुकाचार्य महाराज त्यांना काय काय उत्तर देतात ते आपण उद्याच्या चरित्रामध्ये पाहू. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की.